नवरा कितीही चुकीचा असला तर त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, असं कोणाकडून शिकायचं असेल तर ते शिकलं पाहिजे अशोक खरात उर्फ भोंदू बाबा यांच्या पत्नी कल्पना खरात यांच्याकडून शिकायला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे, माझा पती जो आहे तो व्यावसायिक नाहीये किंवा ज्योतिषी सुद्धा नाही आहे. त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केलाय, असं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केले. आता कल्पनाताई, तुम्हाला काय सांगावं, तुम्हाला मी हात जोडतो पहिल्यांदा तर, की तुम्ही नवरा चुकीचा असताना सुद्धा त्याच्या पाठीमागं उभे राहिलात. महाराष्ट्रातलं एक नंबरचं कांड तुमच्या नवऱ्याने केलंय. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी तुमच्या नवऱ्याचं नंगा नाच या ठिकाणी पाहिलाय. त्यांनी काय केलंय हे गावखेड्यातल्या शहरातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलंय. हे सगळ्यापर्यंत पोहोचलंय, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर एकदा या ठिकाणी सोशल मीडियावरती जा, सगळे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिसतील. माझं एवढंच म्हणणं आहे की जर आपला नवरा चुकला असेल, नवरा नाही कोणीही चुकीचा असेल, त्या ठिकाणी बाप असो का नवरा असो का भाऊ असो का बहीण असो का पत्नी असो, त्या ठिकाणी चुकीचं असेल तर आपण त्याला चुकीचंच म्हणायला पाहिजे, त्याचं समर्थन नाही करायला पाहिजे. पण तुम्ही मात्र या ठिकाणी समर्थन करतायत. इकडे चुकून एखाद्या नवऱ्यानं दुसऱ्या बाईकडे चुकून पाहिलं तर या ठिकाणी बाई सहन करत नाही, ती रात्रभर भांडण करते. मात्र या ठिकाणी तुम्हाला हात जोडून दंडवत की या ठिकाणी तुमच्या नवऱ्याने एवढं मोठं कांड केलं नसताना सुद्धा तुम्ही मात्र या ठिकाणी नवऱ्याच्याच पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे राहिलात. म्हणजे तुमच्या ते जो पत्नी धर्म आहे त्याला या ठिकाणी मनापासून सलाम. पण या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीच्या मागे प्लीज उभं राहू नका, एवढं सांगतो आणि थांबतो.